भाजपला कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणतात इथपर्यंत ठीक होतं. पण आता भाजपने अशा एका व्यक्तीला निवडणुकीत उतरवलंय की जी गेली 28 वर्ष भाजपच्या कार्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करत होते. हो, हे आहेत 50 वर्षांचे रमेश भिल. शिक्षण फक्त 10वी, पण निष्ठा 100%. गेल्या 28 वर्षांपासून ते गुजरातच्या मेहसाणा जिल्हा भाजप कार्यालयामध्ये शिपाई म्हणून काम करत होते. कार्यालयाची साफसफाई करणं असो किंवा नेत्यांना चहा पाणी देणं, रमेश यांनी ही सेवा प्रामाणिकपणे केली. सध्या गुजरातमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपने रमेश भिल यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मेहसाणा महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 13 मधून त्यांना उमेदवारी जाहीर केली. रमेश भिल म्हणतायत की मी 28 वर्ष नेत्यांची सेवा केली, आता जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांच्या उमेदवारीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तिथले रहिवासी सुद्धा त्यांच्या उमेदवारीवरती खुश आहेत. आमच्या रोजच्या दैनंदिन समस्या चांगल्या पद्धतीने समजून घेणारा उमेदवार दिलाय असं तिथल्या लोकांचं मत आहे. त्यामुळे इतर पक्षांमध्ये जिथं घराणेशाहीचं पेव फुटलेलं असताना भाजपने असा उमेदवार देऊन हे नॅरेटिव्ह सेट केलंय की आम्ही तुमच्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा निवडणुकीचं तिकीट देऊन सत्तेच्या प्रवाहामध्ये त्यांना आणू शकतो. सोशल मीडियावरती भाजपच्या या निर्णयाचं खूप स्वागतच होतंय. पण तुम्हाला काय वाटतं, राजकारणामध्ये असा चेंज यायला पाहिजे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करा.